नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. बीडमध्ये नगर परिषदेचे सध्या वातावरण गरम झालेलं आहे. आपण पाहिलं तर बीड आता आपण प्रभाग 14 मध्ये आहोत. आपल्या पाठीमाग या प्रभागातील भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत आपल्यासोबत. काय सांगाल आता या प्रभागात ज्या समस्या आहेत त्याबाबत आपलं काय विजन असेल? भविष्यात मी या प्रभागात सर्वप्रथम प्राधान्य देईल ह्या रोडला. दुसरं माझ्या मायमौलीसाठी करण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, दुसरं स्वच्छतागृह आणि प्ले ग्राउंड आणि जे ओपन स्पेस आहेत तिथं मी भविष्यामध्ये दलित निधीमधून गार्डन करण्याचा माझा मानस. आपण डोर टू डोर जात आहात, कशा पद्धतीने मतदारांचा रिस्पॉन्स? खूप एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचा दाद द्यावा ती कमी आहे, इतका प्रतिसाद. नक्कीच आपल्यासोबत दुसरे देखील उमेदवार आहेत. काय सांगाल तुम्ही आता इथले स्थानिक रहिवासी आहात, काय मूलभूत प्रश्न आहेत काय सांगाल? आपला रोडचा मी जर निवडून आले तर हे रोडचं नक्कीच काम मी मनावर घेईल करायचं आणि कचरा गाडी किंवा लाईट ते रस्ता नाली हे स्वच्छता करण्याचं मी पूर्ण प्रयत्न करेन. नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. आपल्या बरोबर आणखीन इथले काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही आता इथं इथले रहिवासी आहात, कशा पद्धतीने पहिला विकास झालाय आणि कुणाच्या माध्यमातून हा विकास झालाय? प्रथमतः पहिले हे नगरसेवक होते 5 वर्षाखाली आपले तुतारीकडून आले होते निवडून. मग ते त्यांच्याकडून काही विकास जमला नाही. मग तेच नगरसेवक आमचे डॉक्टर योगेश भाई क्षीरसागर यांच्याकडे आले. आपल्या काही भागात रस्ते झाले असतील, पण हे रस्ते डॉक्टर योगेश भाई क्षीरसागर यांच्या माध्यमातून हा विकास निधी आणला आणि आज तेच नगरसेवक योगेश भाईंना धोका देऊन हा दुसऱ्या पक्षात गेले. पण त्यांनाही माहित आहे विकास कोण करू शकतो. डॉक्टर योगेश भाई क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर ज्यांनी 35 वर्ष बीडचे नगराध्यक्ष पद भूषवलं. या बीड जिल्हा त्यांना बीडचं भूषण म्हणून बोलतात. अशा भारतभूषण क्षीरसागरचे चिरंजीव योगेश भाई क्षीरसागर हेही विकासप्रिय नेतृत्व आहे व त्यांच्या माध्यमातून हे दोन्ही नगरसेवक इथला विकास करतील. कारण प्रभाग क्रमांक 22 मध्ये गणेश मामाने विविध विकास कामे केलेले. प्रभाग क्रमांक 22च नाही तर आपण बीड शहरामध्ये अध्यक्ष साहेबांसोबत आता त्यांना मी जेव्हापासून बघतो, पण माझ्या आधीचे लोक पण सांगतात हे अध्यक्ष साहेबांसोबत विकास काम करण्यासाठी गणेश मामे परिचित आहेत. तेच प्रभाग 14 मध्ये आपल्याला हे नगरसेवक उमेदवार मिळालेत आणि ही जनतेने या लाडक्या बहिणीनेच या लाडक्या भावाला निवडून आणण्यासाठी ही जनता उतरलेली आहे रस्त्यावर. आणि त्या 3 तारखेला वार्ड क्रमांक 14 मधील याच महिला या कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. हे नक्कीच या प्रभागात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही असं देखील बोललं जातंय. आता येणाऱ्या 2 तारखेला मतदार रूपी आशीर्वाद आता कुणाच्या बाजूने जातील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.